आपलीपणाची कहाणी. ये मोठाई, तुला काय बोलायचं ते लवकर बोला, मी त्याचीच वाट बघतोय. हे बघ, टाइम खूप कमी राहिलेला आहे. आजपर्यंत आपण जी काय खटपट करून सगळं उभं केलं ना, ते सगळं माती मोल झालेलं आहे. तिचं प्रस्थ वाढायला लागलेलं आहे. आता कुठला पैसा, कुठली जमीन, कुठली कंपनी, कुठलं काय. अगं, मी लोकांना धाक दपटशा करून तुझ्या पायाजवळ आणून सोडलं, पण तू काही करू शकली नाही अजून. पण काहीच उपयोग झाला नाही. ती बाहेरून आलेली साधीशी बाई, तिने आपला फुगा फोडला. हातात तोंडाशी आलेला लोण्याचा गोळा वितळला. मोठाई, काहीतरी कर. आता सगळी भिस्त तुझ्यावर आहे. हे बघ, हे काहीतरी कर. आणि पुन्हा या गावात आपलं प्रस्थ तसंच अबाधित राहील, असं काहीतरी कर लवकर. आता मिळाला, सैतानाचा आदेश मिळाला. आपण काय म्हणतोय काय तो सैतान? सैतानाने मला जंगलात जायचा आदेश दिलाय. तू जंगलात चालली? तू जंगलात गेलीस तर आमचं कसं होणार? घाबरू नका, घाबरू नका. मी जंगलात असले तरी माझं लक्ष इथे असेल. इथे माझी साधना वारंवार भंग पावते. तिथे जाऊन मी साधना करणार, तिथे जाऊन मी साधना करणार आणि अशा प्रकारची मी शक्ती प्राप्त करणार आहे की तुम्ही बघतच राहा. अगं, पण तू जर जंगलात गेली तर इकडे लोक तिच्या आधीन लागतील. मोठी संत महात्मा म्हणून ती ओळखली जाईल. काहीतरी कर. वाढू दे, तिला खूप मोठी होऊ दे, खूप मोठी होऊ दे. तेच हवंय मला. त्याच्या आईला तू काय म्हणते? मला काय सुधारणा झालं भाऊ? खूप मोठी माणसं जेव्हा लहान चूक करतात तेव्हा लोक त्यांना माफ करत नाही. त्यांच्या श्रद्धेला तडा जातो. जी लोक त्या मोठ्या माणसांना डोक्यावर घेतात तीच त्यांना पायी तुडवतात. मी अशी चूक तिच्याकडनं घडवून आणीन की तेच लोक तिला पायदळी तुडवतील. थक्क्या भुक्क्यानी लाथेने तिला गावाबाहेर हाकलून देतील. त्यासाठी मी जंगलात चालले आहे. त्यासाठी मी जंगलात चालले आहे. मी कुठे असेल हे मला विचारू नका. मी सगळं बघू शकते, सगळं बघू शकते. मी आपलंच राज्य, सैतानाचं राज्य. राज्य संपलं, संपलं. मोठाई घाबरली, पळून चालली. मोठाई जाणार, जाणार, गाव वाचलं. हे गावाबाहेर फिरणारं भूत इथे कसं आलं? आवर तिला, आवर तिला, हाकल तिला इथून. वसुधाताई, तुमची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये. त्यातून आज दिवसभर दगदग झाली. तुम्ही घरी जा आणि स्वस्थपणे आराम करा. नाही गोदक्का, तुम्हीच जाऊन आराम करा. आपण सगळ्यांनी मिळून आवरलं ना तर लवकर काम आटपेल आणि सगळ्यांनाच विश्रांती मिळेल. हो ताई, आता काय आवरायचं राहिलंय? आणि जे काही थोडंफार राहिलंय ते मी घेईन ना आवरून. नाही नाही, तुम्ही आणि सविता खरंच घरी जा आणि आराम करा. नाही, मी रोजच्यासारखी इथेच थांबेन आईजवळ. आम्ही आहोत ना आईच्या सोबतीला. खरंच वसुधाताई, या सगुण भक्तीमध्ये किती गोडवा आहे नाही? ही साऱ्या जगाची जननी, धरती, करती,
साऱ्या चराचरावर छत्रछाया धरणारी त्या जगदंबेला आपण सोबत करायची. वसुधाताई, इतकी वर्ष पूजा अर्चा करतोय, पण हे भक्ती सुख कधीच अनुभवलं नव्हतं हो. खरंच तुम्ही आलात आणि हा अनुभव मिळाला. आईशी ओळख करून दिलीत तुम्ही नव्यानं. खरंच धन्य झालो मी. वसुधाताई, अहो तुम्ही खरंच निघा. आमच्या ह्यांचं जर कीर्तन सुरू झालं ना तर उत्तरंग व्हायला पहाट होईल. वा गोदे, आज बऱ्याच वर्षांनी माझे गोडवे गातेस. चला निघूया आपण. बर, येतो आम्ही. बरं. गोदे, चल आवरायला घे पटापटा. हो. हा? गोदे, अगं ती जरा भांडी दे सगळी. गावात नवीन आहात का? नमस्कार. नमस्कार. तुम्ही यांच्याबरोबरच आहात का? हो हो नवीन आहात गावात? हो आजच आलो, म्हणजे आत्ताच आलो. बरं. खोलीवर सामान ठेवलं, म्हटलं देवळात जाऊन येऊ. वा, छान. आजच देवीची यथासांग पूजा झाली आहे. गावात कसं काय येणं केलं? मी ग्रामसेवक म्हणून रुजू झालो या गावात. अरे वा, छान. हो. तुमच्या कामाची सुरुवात खूप छान झाली. आई जगदंबेचं दर्शन घेऊन झाले. हो ना, गावात येत्या क्षणीच देवीचं दर्शन झालं, आशीर्वाद मिळाला. मलाही फार बरं वाटलं. आमच्या ताईंना भेटला असतात ना तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. नुकतंच त्यांनी काही लहान मुलांना वाचवलं, त्याच का? हो. तुम्हाला कसं कळलं? नाही, 2-4दा त्यांचं नाव कानावर आलं. फार मोठं कार्य करतायत हो त्या. त्यांना एकदा भेटायला हवं. खरंच तुम्ही त्यांना एकदा भेटा. हो. चला चला, बाजूच्या खोलीत या महाप्रसाद घ्यायला. बर. या. बाबा या. बस बस बस. पण थांबलं का डोकं दुखायचं? खूप बरं वाटते. थांब मग मी पाय चेपून देते. अगं बस झालं म्हटलं ना. सविता, दमले खरी, पण तुला सांगू, या दमण्यात सुद्धा खूप आनंद आहे, समाधान आहे. मंदिरातली मूर्तीपूजा यथासांग पार पडली. खूप बरं वाटते. पण मी आईला दिलेलं अजून एक वचन तसंच अपुरं राहिलं. खूप वर्षांपूर्वी दिलं होतं ते वचन. शिवापूरला तिचं मंदिर बांधणार आहे आमच्या शेतात असं. सविता, अगं तिथे आई स्वतः प्रकट झालीये. पण मी ते स्थान तसंच सोडून इथे आले ग. खूप जीवाला लागलंय माझ्या ते. शिवापूर आठवलं ना
की सगळ्या आठवणी जाग्या होतात. घरच्यांची खूप आठवण येते, खूप आठवण येते ग. आई, तुझं एक वचन पूर्ण झालं, दुसरंही होईल. पण आता चुपचाप झोपायचं, माझं ऐकायचं. तशी आपली आज्ञा. आई, आज एक वसा पूर्ण झाला. तुझी मंदिरात यथासांग पूजा झाली. आता शिवापूरला जायचंय मला. मुली, आज तुझा एक वसा तू पूर्ण केलास, पण या गावातलं तुझं काम अजून संपलेलं नाही. हे गाव अजूनही मागासलेलं आहे. कालिंदीचा नायनाट अजूनही व्हायचा आहे. आई, पण माझं मन माझ्या घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ झालंय ग. त्याची काळजी आहे मला. आज तू तुझा एक वसा पूर्ण केलास, त्यामुळे तुझी ही इच्छा मी आधीच पूर्ण केली आहे. लवकरच तुला तुझ्या घरच्यांची खुशाली कळेल. त्यानंतर तुला नव्या जोमाने कामाला सुरुवात करायची आहे. आता हे गाव तुला आई मानायला लागलंय. मी तुझ्या पाठीशी आहेच, पण मुली, तुझा या पुढचा प्रवास आणखीन खडतर असणार आहे हे लक्षात ठेव. तयार रहा. काय झालं आई? अगं एवढी दचकलीस का? मी पाणी आणू तुझ्यासाठी? नको सविता, मला आईने दृष्टांत दिला. खरंच? आईचा दृष्टांत झाला ना की मन अगदी भरलेलं असतं ग. ते क्षण फार सुखाचे असतात. आनंदाचा खरा अर्थ कळतो. भारावल्यासारखी अवस्था होते. आईने मला आशीर्वाद दिला आणि म्हणाली, माझे एक वचन मी पुरं केलं म्हणून. आणि ती मला म्हणाली, ती लवकरच माझी घरच्यांशी भेट घडवून आणणार आहे. असं म्हणाली आई? खरंच. सविता, तू उदास का झालीस? काही नाही. तू तुझ्या घरी जाणार याचा मला आनंदच आहे, पण याचा अर्थ तू इथून जाणार ना? हो ग, हे माझ्या लक्षातच आलं नाही. पण कुठे जाणार मी? पोलिसांच्या स्वाधीन होऊन तुरुंगात? त्यांना न कळवता घरी की शिवापूरला? काय आहे देवीच्या म्हणण्याचा अर्थ? एक ध्यानात ठेवायचं. मोठा हिरू तर काय बोलली ना, तात पडेन तुझी. कळ काय? मोठाई? हे गप गप गप. मला एक गोष्ट माहिती आहे. काय ठाव तुला? काय ठाव सांग. सांग, नाही तर कळत आली तुला. काय ठाव तुला? तू तुझ्या बायकोला जाळून तुला सांगितलं होतं ना मी. तुला सांगितलं होतं ना, त्या थेरड्याला जेवाया घालू नको म्हणून सांगितलं होतं ना. काय काय
हिला ठाव आहे. मी माझ्या बायकोला जाळून मारली, हिला ठाव आहे. आता हिला मी जाळून मारायला पाहिजे. जाळून हिला पण मारायला पाहिजे.